मित्रांनो, आज बनवलेला हा मस्त असा गावरान पद्धतीमध्ये वजरी मसाला, म्हणजे हा आपल्याला भातावर सुद्धा खाता येतो आणि भाकरीबरोबर सुद्धा. आणि ह्याच्याबरोबर जर इंद्रायणी राईस असेल ना तर हा मेजवानीच. तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, आज आम्ही अशी छान वजरी आणले. वजरी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आज मी जो वजरीचा प्रकार बनवते, मित्रांनो व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल मी नक्की काय बनवते. तर अगोदर आहे ना, मी वजरीला मॅरिनेट करून घेणार आहे. तर बघा, वजरीमध्ये अगोदर हळद टाकते. हळद ही आपली घरचीच आहे. त्याच्यानंतर बघा, आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे. हा 1 चमचा मी अगोदर टाकून घेते. त्याचबरोबर बघा, मीठ सुद्धा टाकून घेते. मीठ टाकलंय मी, पण हे कमी प्रमाणात टाकलेलं आहे. आपण ज्यावेळेस नंतर बनवू त्यावेळेस आपण मीठ टाकणार आहोत, म्हणून मी अगोदर थोडंसं मीठ टाकून घेतले. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. बघा, हे असं छान लावून झालेलं आहे. इथे तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे जो वजरीला उघरटपणाचा वास असतो, उघरट वास असतो, तो वास येत नाही. तर बघा, इथे आपण हळद, मीठ आणि घरगुती मसाला लावून घेतलेला आहे. आता अर्धा ते पाऊण तासासाठी हे मी बाजूला करून ठेवते. तर बघा, आपली वजरी जोपर्यंत मॅरिनेट होते ना, तोपर्यंत साहित्य बघा, 1 चमचा धणे घेतले, अर्धी चमचा मी काळी मिरी घेतली, अगदी झणझणीत बनवते. त्याच्यानंतर 5 ते 6 लवंग घेतल्यात, थोडीशी खसखस घेतले. खसखस म्हणाल ना तर अर्धा चमचाच घेतलेली आहे. तेजपत्ता घेतले आणि 1 दालचिनीचा तुकडा. त्याचबरोबर मोठी वेलची मधली बघा, अगदी थोडीशी मोठी वेलची घेतलेली आहे. तर अगोदर हे साधारण आपण गरम करून घेऊया. तर बघा, जो मसाला घेतलाय ना तो हलकासा भाजून घेते. तर बघा, मसाले असे हलकेसे भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. तर बघा, ह्या रेसिपीसाठी साहित्य घेतले. हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूणच्या पाकळ्या बघा जास्त घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतली आहे, इकडे आल्याचा तुकडा घेतला आहे. आणि आता हे छान असं आहे ना बारीक वाटून घेणार आहे. त्याचबरोबर आपले हे खडे मसाले घेतलेले आहेत. बघा, मसाला आहे ना असा छान आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये ना मी कांदा घेतलेला नाहीये आणि ह्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये, ओला खोबऱ्याचा वापर केलाय. मित्रांनो, आपण ना नेहमी व्हिडिओ बघतो, पण लाईक करायचं राहून जातं. चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कळवा. आणि तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा. कोथिंबीर बघा, देठासकट घेतली आहे, म्हणजे कवळे जे देठ आहेत ना त्याचा सुद्धा वापर केलेला आहे. ह्याच्यामुळे काय होतं, खरंच रेसिपीला ना टेस्ट एक अप्रतिम येते. तर बघा, मसाला आपला असा जाडा भरडा होत आलाय. तर आपण जे गरम मसाले भाजून घेतलेत ना ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातच मिक्स करून छान असं बारीक वाटण करून घ्यायचे. तर मंडळी, तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही छान छान कमेंट देता ना, अशा छान छान कमेंट देत जा.
खरंच त्याने एक स्फूर्ती निर्माण होते आणि आणखीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्दसुद्धा मिळते. खरं म्हणाल ना तर आज जी उभी आहे हे तुमच्या सर्वांच्यामुळे उभी आहे. तर बघा असा मसाला मी अगदी बारीक करून घेते आणि नंतर मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तर बघा आपला मसाला असा छान वाटून झालेला आहे. आपला मसाला बघा आपला मसाला आहे ना छान असा जाडसर वाटून झालेला आहे. त्याच्यानंतर पाटा धुतलेलं पाणी आहे. बघा मी एक कांदा घेतलाय. कांदा अगदी आपल्याला छान बारीक कापून घ्यायचंय. जितका बारीक कापता येईल ना तितका बारीक कापून घ्यायचंय. कांदा बघा अगदी आपला बारीक कापून झालेला आहे. तर बघा इकडे आपला मसाला तयार आहे. कांदा एक असा मोठासा कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक तेजपत्ता घेतलाय. हा आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे. मित्रांनो असं हे आपलं प्रोडक्ट आहे. हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि पूर्ण घरगुती पद्धतीने तयार केलेलं आहे. जर कोणाला हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप करून ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ घेतलंय पण मीठ कमी घेतलंय. अगोदर आपण वजरी जेव्हा मॅरिनेट करायला घेतली त्यावेळेस बघा मीठ टाकलं होतं आणि आता आपण वजरी बघा छान मॅरिनेट सुद्धा झाली आहे. कढईमध्ये बघा तेल टाकून घेते. तर बघा तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता टाकते. तर बघा कांदा जो कापून घेतलाय ना तो कांदा टाकून घेते. गॅसची फ्लेम म्हणाल ना तर स्लो केलेली आहे कारण मी हे मातीच्या भांड्यामध्ये बनवते. बघा कांदा आहे ना आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असा खमंग परतवून घ्यायचे. ज्यावेळेस आपण कांदा परतवत असतो ना कसं असतं कांदा हा कच्चा आहे आणि कच्चापणा निघून जाण्यासाठी आहे ना मंद गॅसवरती आहे ना खमंग परतवला की त्याचा कच्चापणाही जातो आणि चवीला सुद्धा जो पदार्थ असतो तो प्रचंड टेस्टी लागतो. तर बघा अजून कांदा आपला सोनेरीसा झालेला नाहीये. थोडंसं बघा मीठ टाकते म्हणजे आपला कांदा पटकन सोनेरी होईल. मगाशी ना बोलता बोलता बोलून गेली पटकन सोनेरी होईल. तर आपण ज्यावेळेस मीठ टाकतो ना कांद्यामध्ये तर तो पटकन असा नरम होतो. तर बघा कांद्याचा असा कच्चापणा कमी होत चाललेला आहे. आता जो आपण मसाला वाटून घेतलाय ना ह्याच्यामध्ये बघा खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे बघा. आता हा मसाला मस्त असा आपण फ्राय करून घेऊया कारण हे मसाले सुद्धा कच्चे आहेत. खोबरं हे सुकं खोबरं नसून ओलं खोबरं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा छान मसाला परतवून घ्यायचा आहे. अगोदर बघा आपण थोडासा मसाला वजरीमध्ये आपण लावून घेतला होता. आता बघा हा 2.5 चमचे मसाला घेतलाय. मसाला असा छान ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मसाल्याचा कलर बघू शकता तुम्ही. बघा आता मसाल्याबरोबर आहे ना आपला तिखट मसाला सुद्धा म्हणजे घरगुती मसाला सुद्धा छान फ्राय झाला पाहिजे म्हणून छान फ्राय करून घ्यायचे. गॅसची फ्लेम बघा स्लो आहे त्याच्यामुळे वेळ लागतो. पाटा धुवून घेतलेलं पाणी आहे तेच पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि 5 मिनिटं आपण आहे ना मसाला हा छान असा शिजून घेणार आहोत. तर बघा आपला मसाला हा एक नंबर बघा छान असा मसाला फुलला सुद्धा. आता काय करायचं आपण जी वजरी घेतली आहे बघा
म्हणजे मॅरिनेट केली आहे वजरी, ती वजरी आता मी ह्याच्यात टाकून घेते. आज ना आमच्यावर एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. कसं झालं सांगते. आमच्या कढईचं ना हँडल ॲटोमॅटिकली निघून आलं. नशीब आम्हाला लागलं नाही किंवा कढईसुद्धा तुटली नाही. तर बघा तुम्ही बघू शकता, कढईतला हँडल होतं तर त्या हँडल निघालेलं आहे. एवढं गरम नाही आहे, पण हँडल मला ते बसवता येत नाही आहे. तर बघा आता आपण छान आहे ना वजरी मसाल्याबरोबर परतून घेऊया. आता वजरी म्हणाल ना तर आपण ही शिजवून घेतलेली नाही आहे, ही वजरी कच्चीच आहे. आता आपण आहे ना मंद गॅसवरती ताट ठेवून ताटावरती पाणी ठेवणार आहे आणि छान अशी आपली वजरी मंद गॅसवर शिजून देणार आहे. आता हे पाणी बघा, जे आपण मॅरिनेट केलं होतं ना वजरीला, तेच भांडं धुवून घेतलेलं आहे. जर का आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तर आपण ह्याच गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर बघा 10 ते 15 मिनटं होत आली आहे. वरती पाणी बघा किती छान तापलंय. आणि आता आपण जरा खोलून बघूया. तर बघा अगोदर आपण अजिबात पाणी टाकलेलं नाहीये, जे काय आहे ते आमच्या पाण्यावरतीच आहे. आता वजरी म्हटलं की ती शिजावी लागते, म्हणून आता आपण जे वरती पाणी ठेवलंय ना ते थोडंसं पाणी याच्यात टाकून घेणार आहोत आणि छान वजरीला अशी शिजवून देणार आहोत. तर बघा वरती ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे, तेच गरम पाणी टाकते आणि छान अशी शिजवून देते. वजरी म्हणाल ना तर भाताबरोबर गरम गरम भाकरी बरोबर खाण्यासाठी ना अतिशय सुंदर लागते. आता बघा गॅसची फ्लेम थोडीशी मी फुल करते, थोडी म्हणजे जास्त नाही, कारण मातीचं भांडं आहे. आणि आता हिला छान अशी शिजवून देते. तर बघा वरती साधं पाणी टाकून म्हणजे थंड पाणी टाकून परत एकदा 10 मिनिटं आपण छान शिजवून देऊया. तर बघा नंतर जे वरती पाणी ठेवलं होतं ना ते सुद्धा आता पूर्ण असं सुकलेलं आहे. तर आपण बघूया. तर बघा कलर सुद्धा किती जबरदस्त आलेला आहे. तर बघा अजून आपली वजरी शिजलेली नाही, जवळजवळ अजून 10 मिनिटं आपली जाणार आहेत. त्याच्यामुळे आपण छान शिजून देऊया. आता मी झाकण ठेवत नाहीये, कारण हे मी थपथपीत करतेय. तर बघा वजरी आपली अशी छान शिजत आली आहे. मला असं वाटतंय ना थोडंसं मीठ कमी आहे, म्हणून थोडंसं मीठ टाकते. तर बघा मसाल्याचा कलर सुद्धा किती अप्रतिम आलेला आहे. मीठ टाकल्यानंतर बघा 2 मिनिटं मी ठेवून दिलं होतं, गॅस चालू ठेवलाय. आणि खरं म्हणाल ना तर मातीच्या भांड्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ते 5 मिनिटं उकळत राहतं. त्याच्यामुळे बघा गॅस बंद करते, कारण हे आपल्याला थपथपीत पाहिजे. आता एवढं पाणी आहे याच्यामध्ये, पण ज्यावेळेस आपण गॅस बंद करू ना तेव्हा ते पाणी थोडंसं अळणार आहे, म्हणजे अटणार आहे. कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे. तर गॅस बंद करते बघा आणि 5 मिनिटं आपण ठेवून देऊया असंच. तर बघा गॅस बंद करून 5 मिनिटं झालेली आहेत. कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे आणि अगदी थपथपीत बघा आहे की नाही, एक नंबर. तर बघा असा आपला वजरी मसाला छान तयार झालेला आहे. मित्रांनो आज बनवलेला वजरी मसाला अगदी गावरान चवीचा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा. लाईक बरोबर हाईपचं बटन आलेलं आहे. आणि हो कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. तर बघा आपण थोडंसं आहे ना टेस्ट करून बघूया. मसाला सुद्धा घेते बघा.
छणछणीत झाले आणि टेस्ट म्हणाल ना तर अप्रतिमच आहे. बाजरी अगदी परफेक्ट शिजलेली आहे.